मित्रांनो, आपल्याला आनंद दिसतोय. कराड कापिलकरांचा नंद आहे आणि चांगल्या रीतीने आज पाहिलेला, आज फायनलला राहिलेला आहे. बघूया आज फायनल किती दिवसातून झाला आणि काय आजचा आनंद आहे. कारण फायनल झाल्यानंतरचा आनंद बैलगाडा मालकाचा आपण मुलाखती घेतो. बऱ्याच गोष्टी मनात आहेत त्या त्यांच्या तोंडातून बाहेर येत असतात. पहिल्यांदा त्याचा परिचय सांगा, नाव सांगा. बैल कापिलचा आहे, सरदार म्हणून. जिवलग दोस्ती ग्रुप कापिल, वैष्णवराज शेवाळे उंडाळे कापिल यांचा सरदार आहे. हा बैल मध्यंतरी 2 महिने आजारी होता आणि आम्हाला आमचं दुर्दैव एवढं का आम्हाला पैरवत नव्हतं. आणि प्रत्येकाला फोन केला तर आम्हाला वायदे मागत होते. 30,000 द्या, 35,000 द्या, 40,000 द्या. पण म्हणजे वायदे मागणाऱ्यांना पुढचा विचार केला पाहिजे की दुसऱ्याचा आपलाच बैल पळतो, दुसऱ्याचा बैल पळत नाही. दुसऱ्याचा बैल बी तुम्ही बघा किती पळतोय. पण आमच्या बैलांना सिद्ध करून दाखवलं की खरोखर आमच्यात जिंकण्याची किती हिंमत आहे, की आमच्या बैलांना दाखवलं. आणि बैलानं खरोखर म्हणजे बराच संघर्ष घेतला आता. आणि आमचे मित्र बाळासाहेब देशमुख हे कापिलचेच आहेत. ह्यांनी नियोजन केले. हे म्हणले काय ना, आपल्याला कोण बैल देत नाही तर आम्ही हा बैल महाद्या हा बैल आहे माळशिरसचा, त्या बैलाबरोबर आम्ही गट्टेवाडीच्या मैदानाला राहिलो होतो. मग बाळासाहेब म्हणले की आपण हेच नियोजन करूया, आपल्याला कोण बैल देत नाही म्हणलं आपण संघर्षातला बैल घालूया. त्या बैलाचा पण संघर्ष होता आणि खरोखर आज दोघांचं मन मिळून आलं, आज गाडी फायनल राहिली. त्याबद्दल बाळासाहेब देशमुख यांचं खरोखर आम्ही आभारी आहे. काय सांगतात आणि काय असेल ते सांगतील. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रात सहकार्य करणारी भरपूर लोक असतात. आज ह्यांनी सहकार्य केलं आणि आज गुलाल भेटले त्यांना. मित्रमंडळी वाढती ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे. आपण मुलाखती भरपूर घेतली त्या, पण तुमच्यासारखी मित्रमंडळी कमी आहे. होय, कमी आहे. काय झालं कारण माहितीये का, बैल हा आमच्या गावचा आहे, कापिलचा. बैल पळतोय, जास्त पळतो, काय बैलाची काही अडचण नाही. बैलाला पैर कमी होते ती. मी बैलाचं स्वतः मी नियोजन करतो बैलाचं. बैलाला बरंच मी ठिकाणी फोन केलं, बऱ्या मोठ्या लोकांनी पण मी फोन केली ती की बैलाला आमच्या एक बैल मैदान द्या म्हणून. तर कोण डावलते, कोण हे मैदान देऊ, ते मैदान देऊ. मग आम्ही पहिले एक नियोजन केलं होतं माळशिरसच्या बैलाबरोबर. ती आमची गाडी चांगली पळते. मध्यंतरी 2 महिने बैलाचं आजारात गेलं. नंतर आम्ही एक गुलाल केला 1000 माशीला. त्याच्यानंतर काय आम्हाला कोण पैरे देणार किंवा काय बऱ्याच अडचणी झाल्या. नंतर मी असा निर्णय घेतला की ही पहिली गाडी, आपण तीच गाडी हाणूया, ती गाडी आपली राहणार आहे. मग आम्ही आज तेच नियोजन केलं, तीच गाडी हाणली, तीच गाडी आज गुलालात राहील. चांगली गाडी पळते आज. आता तुम्ही सांगितलं बऱ्याच गोष्टीचा अनुभव आला. काय काय अनुभव आला? कसं आहे, आपला बैल जोपर्यंत पळतो तोपर्यंत त्याला किंमत आहे. आपला बैल पळायचा कमी झाला की आपल्याला कोण किंमत देत नाही. ही बैलगाडी क्षेत्रातलं खरोखर दुर्दैवी हे आहे. कारण कसं आहे, बैल पळाला की सगळेजण येतात. बैल पळा नसला, पण आमचं जिवलग दोस्ती ग्रुप कापिल, ह्या ग्रुपमधले आमचे जे सगळे आमचे मेंबर आहेत त्यांचं खरोखर आभार मानलं पाहिजे. आमचा बैल मार खाऊ दे, पळू दे, मार खाऊ दे, कधी नाराज होत नाही. आणि संघर्षानं सगळी एकजून प्रत्येक जण फोन करते पायऱ्यासाठी, किंवा पोर कधी नाराज होत नाही. बैलांना मार खाला म्हणून बैलाला काही म्हणत नाहीत किंवा काय नाही. आपल्या पोरांच्या मनात आहे की आपला बैल खरोखर पळतोय आणि तू काहीतरी करून धावणारच, हे जे अपेक्षा ठेवून सगळे पोरं अड्ड्याला येतात. त्यामुळे खरोखर जिवलग दोस्ती ग्रुप ह्याचा आभार मानतो मी. कारण पोरं म्हणजे कसं आहे, काय जण मार खाला की नाराज होतात, तसं आमचे पोरं नाहीत. पोरं खरोखर झटून हे करतात. त्यामुळं बरं वाटतंय आणि बैलाला त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे बैल पण त्यांना काही कमी पडून देत नाही. आता काय होते माहितीये का, बरीच जण बोलते ती ज्यांना हा नाद नसतो, तो हा नाद चांगला नाही किंवा या नादात काय मिळत नाही. पण खरं म्हणायला गेलं तर मित्रांनो, हा नाद कुणाला विचारावा तर अशा सर्वसामान्य बैलगाडा मालकांनाच विचारावा की कसा नाद चांगला आहे, ते कसा नाद चांगला आहे त्यांना काय सांगताल. कारण जो बैल पाळत नाही त्याला ह्या नादाचा काय ही कळत नाही, वैशिष्ट्य कळत नाही किंवा काय महत्व आहे ते कळत नाही. बरोबर आहे. कसं आहे, कापिलचा सरदार म्हणलं की आम्हाला पण बरं वाटतं. तर आमच्या बरेच भागात चर्चा आहे की कापिलकरचा सरदार, आमच्या बैला जर नाव काढलं तर आम्हाला बरं वाटतं. असं कोण बी नाव काढतं, पण बैलामुळे आज आमचं नाव झालंय. मग या खऱ्या गोष्टी आहेत ह्या नादातल्या. हो बरोबर आहे. काय सांगचाल तुम्ही? मी गाडी ड्रायव्हर आहे. कायम सरदारलाच नेहमी असतो. शेठचं माझं अजून कधीच बोलणं नाही. मी शेठ असं समोर कधीच आलं नाही की शेठ सगळी मंडळी असते सोबत. मी स्वतः सरदारला घेऊन काजडला गेलो होतो आणि कापलीमध्ये सर्वजण भरून गेलो. एवढा मालकांचा माझ्यावर विश्वास होता. बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात विश्वास महत्वाचा आहे आणि ते विश्वास जपत्यात अशी लोक
आता तुम्ही नंदी धरलाय, आज गुलाल झालेला आहे. काय वाटतंय? त्यांनी सांगितलं की यंग पिढी आता आहे ना, यंग जनरेशन त्यांची टीम आहे सगळी तुमची. हो, आम्ही सगळी यंग पोर आहे. आज म्हणजे असं म्हणजे लय गुलालासाठी झटलो. जवळजवळ आज 13 मैदान बैल आमच्या गुलालात राहत होता. पण पैऱ्या वाचून आमच्या बोलायला लय ताप झाला. आज रात्री एका जणांना पायरा मोडला आमचा. कारण की त्याला पण आज कसं असं की बैलांना आमच्या साध्य करून दाखवलं. एवढंच बोलतात त्यासाठी. मित्रांनो बघा, डोळं भरून आलं, पाण्यानं भरला असं भरत नाही ती. ह्यो आनंदाचे अश्रू आहेत. कारण संघर्ष भरपूर केलेला आहे. संघर्ष करूनच इथपर्यंत पोचलेले आहेत. काय सांगचाल आज तुम्ही सगळे गोलालाच पात्र आहे आणि गोलालाचा आनंद वेगळाच आहे आज. चांगलं वाटतंय. बैल आमचा सरदार आज गुलालात राहिला बरेच दिवसानंतर. हो, 2 महिने झालं आमचा बैल आजारी होता. त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की मैदानच बंद आहे ती, असं वाटत होतं. पण आज बरं वाटलं, आज चांगलं वाटलं. आज आमचा बैल सरदार हा गुलालात राहिला. मित्रांनो बघा, हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. ह्या आनंदासाठी आपला बैल पाळायला लागतो आणि आज त्याने ते सिद्ध करून दाखवलंय की पायरा भेटला तर 100% गुलाल करणार. काय आज सगळी ज्यावेळेस अपयश आणि यश ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या कायम भेटतात या क्षेत्रात. पण ज्यावेळेस यश भेटतं त्यावेळेस काय टीम चाललेलं असतं डोक्यात की बाबा आज फायनलला राहिलो. बरोबर आहे. बैल पळत होता पण राहत नव्हता. पायऱ्या यजमान अडत होतं. आता पायरा म्हणजे पहिलाच आहे पायरा, दुसरी टाइम आहे. पण त्याच्यावर पायरा झाला, मुलात राहिला, मला आनंद झाला. बघा मित्रांनो, आता कोण बोलणार आहे का दुसरं यंग जनरेशन मधलं? कारण तुम्ही सांगितलं आणि ड्रायव्हर आणि आमचा म्हणजे प्रत्येक आकाश ड्रायव्हर आंबोडेचा आहे. तो कधी आपल्या गाडीवर असं कधी नाही म्हणत नाही. त्याचं पहिल्यांदा आभार मानलं पाहिजे. कारण त्यानं तो एवढ्या दिवस गाडी आणतो, पण त्यानं बऱ्याच वेळा गाडी बोलायला ठेवलेली आहे. त्यामुळे त्याचं एक आम्ही आभार मानतो. त्याचा कायम एकनिष्ठ ड्रायव्हर म्हणलं तर आकाश ड्रायव्हर आंबोड्याचा. आणि आज त्यानं साध्य करून दाखवलं आणि गुलालात आणण्याचं काम त्यानं आज केलेलं आहे. आता मुलाखत बघितली की मला कॉल करते ती, कुठल्या गावचा नंद आहे, काय आम्हाला पायरा पाहिजे, गरज आहे कॉन्टॅक्ट नंबर द्यायची? आता कसं आहे, बैल पळाला की सगळे येतात. बैल पळत नसला की कोण विचारत नाही. त्यामुळे काय कॉन्टॅक्ट नंबर दिला. आता काय कापीला आमचा इन्स्टा आयडी आहे, सगळा इन्स्टा आयडी आमचे नंबर आहेत. त्यामुळे इन्स्टा आयडी ओपन केला तरी समजते, काय अडचण नाही. काय आहे इन्स्टा आयडी? सरदार ग्रुप कापील, उंडाळे कापील. मित्रांनो बघा, त्यांचा ग्रुपचं नाव आहे इन्स्टाला उंडाळे ग्रुप कापील सरदार. त्याला तुम्ही नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. आणि आपण ही शुभेच्छा करूया की जशी त्यांची टीम आज गुलालात राहिली तशीच कायम गुलालात राहील. धन्यवाद.